आणि यानंतरची बातमी बीड जिल्ह्यातली आहे। लग्न लावताच अचानक पोलीस मंगल कार्यालयात धडकले आणि त्यानंतर थेट नवरदेवानं धूम ठोकली आहे। अद्याप हा नवरदेव फरार आहे आणि या नवरदेवाचा पळून जातानाचा व्हिडिओही समोर आला। मात्र नेमकं असं घडलं काय? नवरदेवावर पळ काढण्याची वेळ का आली? पाहूयात हा रिपोर्ट। ए चला इकडे म्हणा, ए इकडे इकडे इकडे, अरे पळू नका, त्याला गुन्हे दाखल होते। इकडे इकडे म्हणा। लग्न लावल्यानंतर नवरदेवावर मंगल कार्यालयातनं पळून जाण्याची अशी वेळ आली। ही घटना बीड जिल्ह्यातल्या कपिलाधार इथली आहे। ए चला इकडे म्हणा, ए इकडे। आता हा नवरदेव असा का पळून गेला? त्याचं कारण म्हणजे या लग्नाचा भांडाफोड झाला। अल्पवयीन मुलीशी या राजेंद्र शिंदेनं लग्न केलं। लग्न पार पडताच पोलीस मंगल कार्यालयात धडकले। पोलिसांना पाहून नवरदेव राजेंद्र शिंदेचे धाबे दणाणले आणि थेट मंगल कार्यालयातून त्यानं असा पळ काढला। या व्हिडिओत पळ काढणाऱ्या नवरदेवाला थांबवण्यासाठी आवाज दिल्याचं ऐकायला येतंय। इकडे इकडे इकडे, अरे पळू नका, त्याला गुन्हे दाखल होते। इकडे इकडे म्हणा। कदाचित काही मिनिटांआधी पोलीस मंगल कार्यालयात पोहोचले असते तर अल्पवयीन मुलीची अशी फसवणूक झाली नसती। ज्या मुलीशी लग्न लावण्यात आलं ती 10वी पास असून 16 वर्षांची आहे। तर पोलिसांनी बालविवाह प्रतिबंधित कायद्यानुसार नवरदेवासह त्याचे आई वडील आणि मुलीच्या आई वडिलांसह एकूण 60 जणांवरती गुन्हा दाखल केलाय। मुलीच्या वयाची खातरजमा केली असता असं कळालं की मुलगी अल्पवयीन आहे व या ठिकाणी बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार जे बालविवाहासाठी उपस्थित होते तसेच मंदिर ट्रस्ट व त्या मंदिराचे व्यवस्थापक या सर्वांच्या विरोधामध्ये बीड ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद करण्यात आला। नवरदेव राजेंद्र शिंदे असा बुलेटवरून फरार झाला। त्याच्या आई वडिलांनी देखील पळ काढला। त्यामुळे पोलिसांनी नवरदेवाच्या मामाला ताब्यात घेतलंय। अरे पळू नका, त्याला गुन्हे दाखल होते। इकडे इकडे म्हणा। अशोक काळकुटेसह संभाजी मुंडे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।